बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या बळीराजा विकास पॅनलनं सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवत दणदणीत विजय संपादन केला। राऊतांच्या या विजयाची काय प्रमुख कारणं होती, तसंच त्यांनी विजय खेचून आणण्यासाठी कोणते डाव खेळले ज्यामुळे सोपल गटाचा दारुण पराभव झाला, हे पाहूयात। राऊत यांचं प्रभावी व स्थिर नेतृत्व। तब्बल 9 वर्षांनी निवडणूक होऊनही त्यांच्या विरोधात मजबूत आघाडी तयार झाली नाही, हे त्यांच्या सहकार क्षेत्रातील वर्चस्वाचं मोठं यश मानलं जात आहे। मागील कार्यकाळातील विकास कामे, निधी आणण्यातली आक्रमकता आणि ग्रामीण भागातील मजबूत पकड यामुळे मतदार पुन्हा राऊत यांच्या मागे उभे राहिले। दुसरं म्हणजे राऊतांनी घराणेशाहीला फाटा देण्याचा निर्णय घेतला। मागील काळात मुलाला संधी दिल्यानंतर यावेळी त्यांनी नातेवाईकांना उमेदवारी न देता निष्ठावंत कार्यकर्त्यांना कौरव माने, विजय गरड, प्रभाकर डमरे यांच्यासारख्या निष्ठावंतांना प्राधान्य दिलं। या पावलाने ग्रामीण मतदारांचा विश्वास अधिक दृढ झाला। तिसरं म्हणजे बाजार समितीत झालेला प्रत्यक्ष विकास। शेतीमाल तारण कर्ज योजना, इलेक्ट्रॉनिक वजन काटे, हमीभाव केंद्रे, रस्ते, वनीकरण अशा कामांचा परिणाम मतदारांच्या मनावर झाला। विधानसभा निवडणुकीतील पराभव शेतकऱ्यांना खटकला होता आणि याच नाराजीचा वचपा ग्रामीण मतदारांनी या निवडणुकीत विजयाच्या रूपानं काढला। तुम्हाला याबाबत आणखी काय वाटतं? आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा।